सुलोचना मानवलीकर. तर त्यावेळेस माझे मिस्टर जम्मूला होते. तुम्हाला सांगते ते दिवस कधीच विसरणार नाही मी. कारण की 15 दिवसातून एकदा फोन येत होता. 15 दिवसातून फोन येतात, तोही 10 मिनिट फक्त. आणि तेव्हा मोबाईल छोटे होते, समजा एवढं हे नव्हतं. तर 10 मिनिटामध्ये आम्ही घरचे 4 जण बोलायचो. 2 मिनिटं सासरे सासू, नंतर माझे दीर, आणि नंतर शेवटी माझ्याकडे यायचा. गेल्या समजा 6 महिन्याच्या अगोदर समजा मिस्टरही समजा रिटायर झाले आर्मीतून. तर आता चाललंय की समजा आपलं एक शॉपचं हे करायचं, पार्लरचं करावं, प्लस करत त्याच्यामध्येच मग ब्लाऊजचं हे ते समजा सगळ्या गोष्टी घरी बसून समजा करायला चालतं तसं करावं. हां, नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. फक्त एक गोष्ट करून जर तुम्हाला असं वाटत असेल की आता परिस्थिती बदलली आहे, सिच्युएशन चेंज झाली आहे, तर तुम्हाला थांबायला हवं, तर नाही. आजच्या आपल्या ज्या उद्योजिका आलेल्या आहेत त्यांच्याकडून तुम्हाला हेच शिकायला मिळेल की कुठेही कोणताही प्रसंग आला तरी तुम्ही पुढे जाणार आहात. अशाच आज आपल्याबरोबर आहेत सुलोचना मॅम. थँक्यू सो मच मॅम आज इथे आल्याबद्दल. तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगा. अच्छा. तर माझं नाव सुलोचना मानवलीकर आणि माझा जन्म समजा एका टाऊनमध्ये खेड्यामध्ये झालेला आहे. बरं. आणि आम्ही चार पाच बहिणी आणि एक भाऊ. बरं. तर लहानपणीचं कसं समजा पहिलं घरच्यांची परिस्थिती पण तेवढी व्यवस्थित नव्हती. बरोबर. तर त्या समजा माझे पप्पा शेती करतात, खरं सांगायचं तर. बरं. हां, कारण की त्यांचा व्यवसाय शेती होता. बरं. तर समजा आमची सगळ्यांचीच जिद्द होती, माझ्या बहिणींची वगैरे. माझी लहानी बहीण पोलीस आहे. बरं. आणि मी माझं पण समजा माझ्या वडिलांचीच होती की एक शिक्षिका व्हायचं समजा. पण समजा लहानपणी समजा शिकलेलो खेड्यामध्येच, नंतर 12वी वगैरे ते शहरामध्ये झालं. आणि हळूहळू पुन्हा नंतर समजा 12वी झाल्यानंतर माझा नंबरही लागला DEDला. लातूरमध्ये झालं माझं DED. हां, तर नंतर समजा DEDचा 1 वर्ष होता नाही समजा, मग लग्न जमलं माझं. बरं. तर लग्न जमलंच असं की माझे मिस्टर आर्मीत होते तेव्हा समजा. बरं. तर नंतरचं मग ते सोबत काही 5 वर्ष काही जाता नाही आलं मला. मी घरी गावीच होते. बरोबर. मग घरी कसं 4-5 वर्ष राहिल्यामुळं सगळं घरच्यांचं पाहणं हे ते. आणि मिस्टरांची सुट्टी बघायला गेलं तर 6 महिन्याच्या नंतर यायची त्यांनी. फर्स्ट आमचं म्हणजे 2010 मध्ये लग्न झालं. तर त्यावेळेस माझे मिस्टर जम्मूला होते. तुम्हाला सांगते ते दिवस कधीच विसरणार नाही मी. कारण की 15 दिवसातून एकदा फोन येत होता. 2011ची गोष्ट आहे. बापरे. हां, तर 15 दिवसातून फोन येतात, तोही 10 मिनिट फक्त. आणि तेव्हा मोबाईल छोटे होते, समजा एवढं हे नव्हतं. तर 10 मिनिटामध्ये आम्ही घरचे 4 जण बोलायचो. 2 मिनिटं सासरे सासू, नंतर माझे दीर, आणि नंतर शेवटी माझ्याकडे यायचा. हां, तर नंतर मग 5 वर्षाच्या नंतर मी 15-16 मध्ये मी त्यांच्यासोबत राजस्थानला पोस्टिंग झालं, राजस्थानला गेले. हां, तर DED सोबत समजा मुलांचं वगैरे हे ते ट्युशन वगैरे हे ते मी गावी असताना करायचे समजा. पण नंतर माझं तिकडं म्हणजे राजस्थानला कसं की समजा सिटी वेगळं आणि आर्मीचा कॅम्प वेगळा असतो. बरोबर. तर मग तिथं गेल्याच्या नंतरही समजा की बाकीचं काही समजा मुलांचं वगैरे ट्युशन हे ते घेता नाही आलं मला. पण मी समजा शिकले तिथंही गेल्यानंतर की आमचं कसं असतं, आर्मीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला कोर्सेस असतात, अवेलेबल असतात. बरोबर आहे. की पार्लरचा कोर्स आहे किंवा शिलाई मशीनचं आहे किंवा कुकिंगचंही होतं. तर तुम्हाला सांगते राजस्थानला गेल्यानंतर माझी मुलगी 1 वर्षाचीच होती. तर मग ती लहान असताना मी पार्लरचा कोर्स जॉईन केलेला. आणि मी तिथंच 6 महिने समजा कंप्लीट केलेलं, मुलीला भात. आणि मग नंतर पुन्हा तिथं आम्ही 4 वर्ष राहिलो समजा कंटिन्यू. आणि नंतर 2 वर्षाच्या बाद मला पार्लरचं सगळं येत होतं. आणि तिथल्या सगळ्या लेडीजही माझ्याकडेच येत होत्या. तर मी तर कॅम्पमधले सर्वजण मग माझ्याकडेच यायला लागले हळूहळू. आणि मग माझं ते परफेक्ट होत गेलं समजा. आणि नंतर मग पुन्हा मी ब्लाऊजचा कोर्स केला. आणि पुन्हा ब्लाऊजही शिवायला लागली, परफेक्ट झाली मी त्याच्या. मला कसं आहे, प्रत्येक ह्याच्यामध्ये आवड आहे की काही शिकायला समजा, काही शिकायचं म्हणलं की बरोबर इंटरेस्ट येतो. आणि ते कम्प्लीट केल्याशिवाय मी हे असं म्हणजे हेच नाही, पूर्ण तेही कम्प्लीट केलं.
आणि नंतर पुन्हा बस यांची 4 वर्षाच्या नंतर ह्यांची पोस्टिंग डबल आणखी जम्मूमध्ये झाली. मग मी गावी आले समजा. तर मुलाचं ॲडमिशन वगैरे केंद्रीय विद्यालयामध्ये असल्यामुळं मग आम्ही समजा नांदेडला शिफ्ट केलं. नांदेडमध्ये मी राहिले तेव्हाही मी 1 वर्ष राहिली फक्त. तेव्हा माझे मिस्टर समजा त्यांचं पुन्हा नंतर पोस्टिंग की ह्याच्यामध्ये होतं UN मध्ये 1 वर्षासाठी गेलेले त्यांनी. तर तेव्हा मी नांदेडमध्ये होते. तर तेव्हाही मी ब्लाऊजचं वर्क वगैरे हे ते तिथेही शिकले समजा. आणि त्याच्याही ऑर्डर येत होत्या तसं मग मी करत होती, कारण की मला मुलं शाळेत गेल्याच्यानंतर काही कामच नव्हतं ना घरी. मग त्याच्यासाठी मी घरीच आपलं समजा काहीतरी मन रमत समजा असं काम करत 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 सगळं शिकले. आणि प्लस पुन्हा गेल्या वर्षी समजा इथं आलो पुण्यामध्ये आम्ही. तर मी पहिला अगोदर वाघोलीमध्ये राहत होते. तर तिथं आल्याच्या नंतर तिथंही केकचा क्लास केला मी. केक शिकले आणि त्याच्याही ऑर्डर समजा दिले. आणि तसं मी क्लास पण घेतले बऱ्याच लेडीजचे समजा, त्यांनाही शिकवलं मी. हां. आणि आता इथं शटल झालोय आम्ही ह्याच्यामध्येच. तर आता इथं चाललंय की समजा आता शटल झाले. आता गेल्या समजा 6 महिन्याच्या अगोदर समजा मिस्टरही समजा रिटायर झाले आर्मीतून. तर आता चाललंय की समजा आपलं एक शॉपचं हे करायचं, पार्लरचं करावं. प्लस करत जरा त्याच्यामध्येच मग ब्लाऊजचं हे ते समजा सगळ्या गोष्टी घरी बसून समजा करायला चालतं तसं करावं. हां तेच. एका सिच्युएशन मधनं बाहेर निघून म्हणजे आपण पुणे स्टेशन टू वाघोली जरी जायचं म्हटलं तरी लोक म्हणतात नाही मी गावाला आले म्हणून, म्हणजे नाही का पुण्यात जायचंय असं होतं बाकी लोकांचं. तुम्ही इतके शहरं फिरलात आणि इतके लोक वेगळे वेगळे भेटत गेले, त्याच्याच बरोबर तुम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकत गेलात. म्हणजे खूप छान गोष्ट आहे की एकाच गोष्टीवर न राहता किंवा एकाच गोष्टीमधनं न हे करता परत शून्यातून उभं करायचं. म्हणजे तुम्ही जम्मूला होता तेव्हा तिथे वेगळ्या ओळखी असतील, राजस्थानला होता तेव्हा वेगळ्या ओळखी असतील, आणि बसलेला बिझनेस सोडून परत दुसऱ्या शहरामध्ये जाणं आणि तिथे अजून काहीतरी शिकून अजून काहीतरी त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेट मध्ये समजा गेलं की तिकडे कसं आहे समजा उलनचं जास्त म्हणून चालतं. तिथे स्वेटर शिकले किंवा ते सगळं म्हणजे घरातले काही डेकोरेशनच्या वस्तू असतात ते पूर्ण शिकले. तुम्हाला सांगते येताना तिकडनं येताना आमचं पोस्टिंग झालं ना त्यावेळेस आम्हाला सामानही आणता येत नव्हतं, एवढं म्हणजे मी बनवलेलं सामान होतं. कुशान वगैरे ते टेडी वगैरे नाही आपल्याकडे बनवतात, त्याचं सगळं पूर्ण मी त्याच्यात बनवायला शिकले ना. ते सगळे पूर्ण माझ्याकडे आणखीन पण आहे. मला आत्ताही त्याचं सगळं नॉलेज आहे, मी आत्ताही बनवू शकते. हे सगळं शिकायची म्हणजे तुमची आवड होती म्हणून तुम्ही एवढं सगळं शिकत गेलात. जसं तुम्ही ह्या विचारात म्हणजे बिझनेस जसं जसं पुढे घेतला तसं एखादा बिझनेस चालू झालेला बिझनेस तिथे सोडून दुसऱ्या शहरामध्ये जेव्हा आलात तेव्हा असं डिप्रेस व्हायला वगैरे झालं का? नाही तसं काही नाही, कारण की कसं झालं की प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळं वेगळं आहे समजा. बरोबर. मग ते वेगळं वेगळं शिकायचं कसं गेल्याच्या नंतर तिथं ते आवड निर्माण झाली आणि मी शिकतही गेले समजा. असं नाही की हे आवडत नाही किंवा ते आवडत नाही. नवीन लोकांशी तुम्ही संपर्क कसा साधता हे मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. जर का तुम्ही राजस्थानवरनं पुण्याला आलात तर पुण्याला तुम्हाला परत नवीन ओळखी कराव्या लागतात. खूप लोकांचा खूप एक हे असतो की मी स्वतःहून जाऊन कशी बोलू, तर तो बॅरियर तुम्ही कसा तोडला? आता कसं तुम्हाला सांगते, ज्या वेळेस स्टार्टिंगला राजस्थानला गेलो कसं असतं समजा आमचं मराठा युनिट होतं यांचं. तर मराठी सगळे होते समजा, प्रत्येक जिल्ह्यातलं समजा वेगळे वेगळे येणार. तर तुम्हाला सांगते ते तिथं गेल्याच्या नंतर ओळखी झाल्या समजा. आणि कसं असतं प्रत्येक ह्याच्यामध्ये ब्रिगेड असतात त्यांचे वेगळे वेगळे, सगळे पूर्ण स्टेट मधले तिथं असतात पूर्ण. तर तुम्हाला सांगते एखादी समजा लँग्वेज वगैरे बोलताना की कुणीतरी मराठी बोलते की आपल्या इकडचं आहे, एक जवळीक निर्माण होते. तर मराठी पटकन भेटलं की वाटायचं चला आपल्या इकडचं आहे तर त्यांच्या सोबत एकदम म्हणजे हे होऊन जायचं. आणि बाकी हिंदी बोलणार तर ते बरोबर ते वेगळे स्टेट मधले आहेत हे समजून जायचं. आणि तुम्हाला सांगते प्रत्येक स्टेट मध्ये मी जिकडे गेले तिथला माझा ग्रुप आहे, सगळ्यांशी अजूनही मी कनेक्ट आहे. खूप छान तुमच्याकडून आम्हाला हे शिकायला मिळालं की तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकत पण गेलात, त्यांचा वापर करून तुम्ही त्याच्यातनं बिझनेस पण काढत गेलात. आणि जरी प्रत्येक वेळी तुम्हाला चेंज करावं लागत होतं, खूप लोक अशी पकडून बसतात की आता मी एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी मला जायला लागतंय तर आता मी तिकडे जाऊन काय करू, नवीनच कशाला करायचं, किंवा इव्हन मुलं झाली आपली सिच्युएशन खूप चेंज होऊन जाते, तिथे सुद्धा खूप लोक असं विचार करतात की आता ह्याच्या पुढे काय. पण तुम्ही आज दाखवून दिले आम्हाला की वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये जाऊन किंवा शहरांमध्ये जाऊन तुम्ही जो हा काही बिझनेस सुरू केला किंवा त्याच्याबरोबर 4-4 वर्ष तुम्ही पुढे गेलात. खूप छान वाटलं तुम्हाला आज इथे आम्हाला हे सगळं ऐकून आणि बोलवून. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. थँक्यू.